हे गाईज व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर गाईज कशा आहात? आय होप तुम्ही सगळे खूप छान मजेत मस्त असाल। तर गाईज आज बघा मी रेडी मस्त झालो छान असा आणि आज आम्ही कुठेतरी चाललोय फिरायला, है ना? कुठे चाललोय? गार्डनला नाही बाबा। तर गाईज आज आमच्या छुटकीचं आहे पहिलं लसीकरण, तर त्यासाठी आम्ही चाललोय आता सेकंड। पहिलं कुठे दिलं? हा, तर पहिलं लसीकरण तिचं हॉस्पिटलमध्ये झालं आणि आता सेकंड लसीकरण तिचं आहे। तर आता आम्ही चाललेलो आहे बघा तिला घेऊन। तर ती आता झोपली होती, त्याला उठवले दाखवतो तुम्हाला। तर गाईज हे बघा छुटकीला आमच्या मम्मीनं उठवलेलं आहे, कपडे वगैरे ते सगळे चेंज केलेत आणि बघा रेडी झाले छुटकी। गुड मॉर्निंग म्हण बाळा छुटका। हे बघा माझं बोट कसं पकडलंय। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग करा, गुड मॉर्निंग। आज कुठं चाललाय तुम्ही? हा, कुठं चाललंय? रडायला? आज माझं पिल्लू खूप रडणार आहे का नाही? हा, मांडीत 2 लसीकरण, हातामध्ये एक आहे ना, बरोबर ना? काय होती लास्ट टाइम रडली होती का? बघ कशी हसते। हसून घे बाळा, हसून घे। आज संध्याकाळी रडशील मग, आहे का नाही? तर गाईच खूप भीती वाटते मला तर बाबा। आता काय चिव करते माझी काय माहित, कशी रडते। कपडे बघा कसे मॅचिंग मॅचिंग घातलेत। अरे बापरे, अरे बापरे, मॅचिंग मॅचिंग कपडे। हसा हसा हसा, अगं माझं पिल्लू। चला चला रेडी व्हा लवकर, टाइम झालाय खूप। तर गाईज खूप भीती वाटते मला तर बाबा, कारण आता पोरगी काय करते दिवसभर रात्रभर काय माहित कशी आहे की नाही, रडते की काय बाबा। अरे बापरे, मला तर सर पण होणार नाही रडली तर ती। तर चला आता मोठ्या माणसाला इंजेक्शन सहन होत नाही। हा, मी तर बघा वर्षानुवर्ष इंजेक्शन वगैरे घेतच नाही बऱ्यापैकी। जास्त आजारी पडलो तर जबरदस्त इंजेक्शन घेतो, नाही तर घेत नाही। ते पण खूप भीती वाटते एका इंजेक्शनसाठी। आता बघूया, हिला तर आज 3 इंजेक्शन आहेत, मांडीमध्ये 2 आहेत आणि हातामध्ये 1 इंजेक्शन आहे। सो आता आम्ही चाललोय बघा, रेडी झालोय, आवरलोय। इकडे ज्योतीचं पण आवरलेलं आहे बघा। तर चला गाईच आता जाऊया आपण। त्या अगोदर मित्रांनो आम्हाला छुटकीचा दाखला आणायचा आहे। हॉस्पिटलमध्ये दिला होता मी फॉर्म वगैरे भरून, तो आता दाखला पहिल्यांदा घेणार आहे। पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जाणार, तिथून मग दाखला घेऊन जिथं तिचं लसीकरण बूथ आहे तिथं जाणार आहे। असं कर की, बघितलं नाहीस का तिकडं? छुटकी झाली ससा बघा, छान छान टकूचं घालून। सारखी मला हलवत्या। ए अगं टकूच तरी घाल, लवकर जायचं आपल्याला, उशीर झालाय बघ। आता जरा नाटकं कमी करा। हा चला लवकर, टाइम झालाय, 10 वाजले। पप्पाला कामावर जायचंय अजून, तुम्हाला सोडून तिथून। तुम्हाला सोडायचं नाही, तुम्हाला घेऊन यायचं, घरी ठेवायचं, मग कामावर जायचंय। तर गाईज आता पोहोचलोय बघा हॉस्पिटलमध्ये। ही चिठ्ठी दाखवून छुटकीचा दाखला घ्यायचा आहे, तर चाललोय तो दाखला घ्यायला बघा मी। गाईज बघा साईशीचा दाखला भेटलेला आहे हॉस्पिटलमधून आणि ह्यांनी लपडा काय केलाय माहिती आहे का? बघा माझ्या गावचं नाव आहे चौगुलेवाडी आणि हिने इथं बघा ह्याच्यामध्ये मराठीमध्ये काय केलंय, चौगुळेवाडी केले, चौगुळेवाडी। हे बघा काय केलंय बघा, चौगुळेवाडी। काय सगळा लपडाच आहे राव। चला दाखला तर भेटलाय, आता जाऊया आपण तिच्या लसीकरणासाठी। बघा आम्ही आलो इथे आणि आमच्या घराजवळच हा हॉल आहे इथं आणि बगल में चोरा गाव में ढिंडोरा असं झालं आमचं। आम्ही हॉस्पिटल पूर्ण पालतं घालून आलोय, आहे का नाही? तर चला चप्पल काढू येते का नको? चप्पल इथंच काढू वरती। हे बघा समोर आहेत सगळ्या सिस्टर लोक। कॅम्प दिवसभर असतो का? दुपारपर्यंत? छुटका चला घरी। शाळा बघायला जाते, चला। लय बोलते फोनवर, तुला आलं की नाही असं कोण म्हणणे, 2 महिन्याची आहे म्हणून असं म्हणजे असं बोलत राहते। बरोबर बोललं ना ते लवकर बोलतोस। आणि आता पण दवाखान्यात गेलो ना, म्हटलं कुठं आणलंय, ते जोरात नसत्या कुठं आणलंय म्हटलं। चला वाचला तुम्ही आज, चला घरी चला। आमचे सासरे म्हणलेले आज काही घरी येत नसतो, ती रडेल म्हणून। घेऊ का? तर गाईज आम्ही चाललोय बघा आता छुटकीला घेऊन घरी आणि तिथं जे वॅक्सिन होतं ते कॅन्सल झालेलं आहे, कारण छुटकी ऑलरेडी आजारी आहे आणि डॉक्टर लोक बोलले की आजारी असेल तर वॅक्सिन द्यायचं नाही। त्याच्यामुळे छुटकी बघा किती खुश झाले, बापरे। खाली सीडी आहे। तर आता कॅन्सल झाल्यामुळे वॅक्सिन आम्ही चाललेलो आहे घरी। तर चलो गाईज, आता नेक्स्ट वॅक्सिन आहे 7 तारखेला, मग बघूया तोपर्यंत जर छुटकी आपली बरी झाली तर तिला वॅक्सिन द्यायचं।
कारण थोडीशी तिला अजून गरगर आहे, छातीमध्ये कफ वगैरे आहे, त्याच्यामुळे वॅक्सिन कॅन्सल केलेलं आहे. आता चुटकीला मी घरी पोहोचवतो. वॅक्सिन देण्यामुळं ताप वगैरे पण येतो ना, त्याच्यामुळं म्हणजे ती आजारी आणि परत तिला ताप येईल म्हणजे ती एवढं सण करू शकते की नाही, त्याच्यामुळे म्हणले रिस्क घ्यायचं नाही. तर ऑलरेडी आजारी आहे आणि वॅक्सिन दिल्यानंतर परत वगैरे ताप येईल ना तिला, त्याच्यामुळं डबल त्रास होईल चुटकीला, त्याच्यामुळे कॅन्सल झालेलं आहे वॅक्सिन. सो आता मी ह्या लोकांना सोडतो घरी आणि मी जाणार आहे कामावरती. तर चला मित्रांनो, बाय बाय.